नमस्कार मित्रांनो मी अनिल ताथोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज या पेरणी केलेल्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत आणि आज जे कांदा उत्पादक शेतकरी बांधव आहेत ज्यांनी पेरणी करून आपल्या कांद्याची आपल्या कांद्याची पेरणी ही केलेली आहे किंवा सर्वच जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांचे बरेचसे काही प्रश्न हे आलेले आहेत आणि त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ मित्रांनो घेत आहोत. आणि जवळपास आज 80 ते 85 दिवसाच्या पेरणी केलेल्या कांद्याची काय क्वालिटी आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही दाखवणार आहे. मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून जे विविध प्रश्न आलेले आहेत त्यामध्ये एक प्रश्न म्हणजे पेरणी केलेल्या कांद्याचं पेरणी केलेल्या कांद्याला कुठपर्यंत पाणी द्यावं, त्यासोबतच कांदा कांद्याला आणि जो हा पेरणी केलेला कांदा असतो या कांद्याला फुगवणीसाठी कोणती फवारणी ही केली पाहिजे. आणि त्यासोबतच मित्रांनो बघा, मागील काही 2-3 दिवसापासून बऱ्याचशा बातम्या येत आहेत की भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जी मित्रांनो जी ट्रेड डील झालेली आहे यामध्ये असं सांगण्यात येत आहे की बरेचसे जे भारतीय उत्पादन आहेत जे मित्रांनो प्रामुख्याने जे शेती आधारित आहेत यांना झटका बसू शकतो. तर मित्रांनो त्यामध्ये काही कांद्याला पण काही कांदा पिकावर पण त्याचा काही इफेक्ट पडणार आहे का, अशा बऱ्याचशा प्रश्नांवर मित्रांनो आज आपण चर्चाही करणार आहोत. मित्रांनो बघा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून वारंवार विचारल्या जाणारा प्रश्न म्हणजे कांद्याला मुख्यत्वे जो पेरणी केलेला कांदा आहे याला कुठपर्यंत पाणी हे दिले पाहिजे आणि कांदा काढणीच्या किती दिवस आधी कांद्याला पाणी देणं हे बंद केलं पाहिजे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता, हा जो कांदा तुम्ही पाहता जवळपास 85 दिवसांचा कांदा हा आता झालेला आहे. पेरणी करून याला 80 ते 85 दिवसांचा कालावधीही झालेला आहे. याचं तुम्ही मित्रांनो जे कंद आहे हे बघू शकता. अजून आता हा याच्या कंदाची वाढ जी आहे ही आता मित्रांनो इथून स्टार्ट ही होणार आहे. बघा, मला जर तुम्ही हा प्रश्न विचारला तर माझ्याकडे याचं जे उत्तर असणार आहे ती म्हणजे आणि स्वतः मी ज्या गोष्टी केलेल्या आहेत यावेळेस ती म्हणजे कांद्याच्या कंदाच्या फुगवणीकरिता तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. बघा, आम्ही जेव्हा कांदा हा 80-85 दिवसानंतर ज्यावेळेस कांदा हा फुगवणीच्या स्टेजला असतो त्यावेळी मुख्यत्वे 90 दिवसानंतर याच्यामध्ये चमत्कार आणि 05234 याची फवारणी ही घेत असतो. त्यानंतर कांदा हा जेव्हा 100-110 दिवसांचा होत असतो, थोड्या प्रमाणात कांद्याची साईज ही झालेली असते त्यावेळेस मित्रांनो याच्यामध्ये 0050 बोरॉन याची मित्रांनो फवारणी ही घेत असतो, ज्यामुळे कांद्याचा एक चांगला आकार बनण्यास मदत होते. मित्रांनो, कांदा जर थोडासा तुमचा जर कांदा मित्रांनो पतला असेल आणि कांद्याची साईज जर खूप मोठी होत असेल आणि त्यामध्ये जर फाळ होत असेल तर त्यामध्ये बोरांचा वापर करून आपण जे फाळ कांदे ज्याला म्हणतो याच्यावर पण मित्रांनो आपल्याला नियंत्रण राखता येते आणि कांद्याला चकाकी येण्यास पण मित्रांनो मदत आपल्याला या फवारणींमधून दिसून येते. आणखी मित्रांनो बघा, कांद्याला कधीपर्यंत आपण पाणी दिलं पाहिजे हा जर मित्रांनो जर आपण पाहिलं तर बघा 130-35 दिवसापर्यंत आपलं हे पेरणी केलेल्या कांद्याचं पीक असतं मित्रांनो, उन्हाळी कांद्याचं. तर बघा याच्यामध्ये जवळपास आपण 115 दिवसांपर्यंत आपण याला मित्रांनो पाणी देऊ शकतो. म्हणजे आपल्या कांद्याच्या काढणीच्या एक 10-15 किंवा मित्रांनो तुमच्या कांद्याच्या हिशोबाने बघा आम्ही एक 15 दिवसाआधी याचं पाणी हे बंद करत असतो. म्हणजे पाणी बंद केल्यानंतर सुमारे एक मित्रांनो एका 15 त्या कांद्याची काढणी ही आम्ही करत असतो. यानंतर मित्रांनो जो एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता मागील 3-4 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात विचारला जाणारा आणि सध्या
चर्चेत असणारा विषय म्हणजे जी भारत अमेरिका यांच्या दरम्यान जो मित्रांनो व्यापारी करार झालेला आहे. तर मित्रांनो यामध्ये बऱ्याचशा बातम्या सध्या ज्या येत आहेत ती म्हणजे शेती आधारित जे उत्पादन आहेत यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आता मित्रांनो बघा, या व्यापारातील अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या अजून समोर आलेल्या नाही आहेत, ज्याच्याबद्दल माहिती अजून कुणाजवळच पूर्णपणे किंवा परिपूर्ण माहिती ही नाही आहे. आता आपापल्या हिशोबाने याचे अंदाज हे बांधणं सुरू आहेत. जे विपक्षी पार्टी आहेत म्हणजे मित्रांनो जे विरोधातले पक्ष आहेत ते याच्यावर मित्रांनो टीका करत आहेत आणि मित्रांनो ते योग्य पण आहे. आणि सरकार पण त्यांची जी बाजू आहे ही मित्रांनो मांडत आहे. आता विरोधी पार्टीचं काम असतेच मित्रांनो टीका करणं आणि सरकारचं काम असते त्या टीकेला उत्तर देणं. आता मित्रांनो बघा, जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांचं जे म्हणणं आहे ती म्हणजे या कराराने आपल्या कांद्याच्या भावावर काही परिणाम पडू शकतं का? बघा, अमेरिकेमध्ये पण मित्रांनो मोठ्या प्रमाणात कांदा हा पिकवला जात असतो. जवळपास माझ्या माहितीप्रमाणे एक्झॅक्टली तर मी मित्रांनो तुम्हाला सध्या सांगू शकत नाही आहे, पण 4थ्या की 5व्या नंबरावर जगात कांदा उत्पादित करणाऱ्या देशांमध्ये अमेरिकेचा नंबर आहे. सर्वात टॉपमध्ये तर आपला भारत देश आहे, त्यानंतर चीन येतो मित्रांनो. आणि त्यानंतर जवळपास 4थ्या ते 5व्या क्रमांकावर जो आहे तो अमेरिकेचा नंबर असतो. म्हणजे अमेरिकेमध्येही बऱ्याच प्रमाणात कांदा हा पिकवला जात असतो. आता यामुळे अमेरिकेचा कांदा पण भारतात येऊ शकतो का? आता याचं उत्तर मित्रांनो येणाऱ्या काळात आगामी काळात आपल्याला मिळेलच. या संदर्भात असून बरीचशी जी माहिती आहे ही मित्रांनो अजून यायची बाकी आहे. ही माहिती आल्यानंतर हे बरेचसे मुद्दे जे आहेत हे मित्रांनो क्लिअर होणार आहेत. बाकी मित्रांनो तुमचं या सध्या मी जो तुम्हाला हा कांदा दाखवत आहे सुमारे 85 दिवसाचा हा कांदा आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटते? सध्याची कशा प्रकारे याची क्वालिटी आहे याबद्दल तुम्ही तुमचं मत नक्की आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणखीन जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण मित्रांनो तुम्ही आवर्जून आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा. बाकी तुम्हाला आता यानंतर कोणत्या विषयांवर हा व्हिडिओ पाहिजे ते पण मित्रांनो आपल्याला तुम्ही कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून आपण तुमच्या प्रश्नांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून योग्य उत्तर हे देऊ शकू. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे पण आपल्याला तुम्ही नक्की कळवत जा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. धन्यवाद.